मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलेलं होतं ते 29 ऑगस्टला पहिलं आंदोलन सुरू झालं होतं। आज तब्बल या आंदोलनाला 5 महिने 2 दिवस झालेले आहे। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आपल्या आज दुपारनंतर घरी जाणार आहेत। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, मला काय सांगाल की तब्बल 5 महिने 2 दिवसाच्या नंतर तुम्ही घराचा आज उंबरठा ओलांडणार आहेत? हो, ते कायदा पारित झाला, मराठ्यांचे पोरं सगळे करोडोच्या संख्येने गेले आणि आरक्षणच घेऊन आले। आता फक्त अंमलबजावणी राहिली। अंमलबजावणीसाठी 10 फेब्रुवारीपासून मी आमरण उपोषण करणार आहे। मराठ्यांच्या घराघरातला माणूस वंचित नाही राहायला पाहिजे। परंतु आता बाकीच्यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही 5 महिने झाले घरी गेलेलं नाही, तुम्ही घरी गेलं पाहिजे म्हणून जाणार आहे। परंतु मी पुन्हा तिथं घोषणा करणारच आहे की अंमलबजावणी होईपर्यंत मी नाही येणार घरी। 1-2 दिवसापुरताच मी पुन्हा समाजाचाच पुन्हा समाजासाठी तिथं गेलो तरी समाजाचाच आहे। परंतु आता हे यांचे काय म्हणतो ना त्याला आपण, यांना खुश होईपर्यंत आता सगळेच म्हणतात गेलंच पाहिजे, तुम्ही चलाच, लय आग्रह धरला आहे। जाऊन पुन्हा मी आंदोलनातच सक्रिय राहणार आहे। 5 महिने झाले, परिवार पण वाट पाहतो। तुम्ही पण आज 5 महिन्यानंतर परिवारात जाणार आहात। कसं वाटतंय आज तुम्हाला, नेमकं काय वाटतंय? काहीच नाही, समाज परिवार आहे। समाजानं मला कधीच प्रेम कमी पडू दिलं नाही। कमी पडू दिलं असतं तर वाटलं असतं, पण आता वाटायसारखं काय झालंच नाही। समाजानं खूपच प्रेम दिलं, मायबापाचं, लेकरांचं, सगळंच। पण आता सगळ्यांचंच म्हणणं आहे तर फक्त जाऊन येतो एवढंच। पण जातो आहे हे मात्र खरं आहे। आता शब्द दिलेला मी त्यांना, येतो म्हणून गावकऱ्यांनी तशी तयारी पण केली। त्यामुळे मी जाणार आहे, 100% जाणार। पण अंमलबजावणी होईपर्यंत नाही हटणार मागं। तुम्ही 10 तारखेपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। सरकारनं जर अंमलबजावणी केली नाही अध्यादेशाची तर तुम्ही आमरण उपोषणावर आपल्या भूमिकेवर ठाम आहात का? होय, मी कधीच बदलत नाही ना। आजच काय, मराठ्यांना, शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नसतो आणि हटणार सुद्धा नाही। कारण मराठवाड्यात काही नोंदी सापडल्या नाहीत, काही जळालंय, कमी नोंदी सापडल्यात। त्यांच्यासाठी गॅजेट हैदराबादचं घेण्याचं सरकारनं कबूल केलं आणि गॅजेट असं सांगतंय की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी, मराठवाड्यासह महाराष्ट्रातला एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही। तोपर्यंत मी हे आंदोलन करणार आहे आणि अंमलबजावणी एकदा झाली तर मग मात्र मराठा, घराघरातला मराठा वंचित राहणार नाही। प्रत्येकांना आरक्षण मिळणार। ओबीसी समाजाकडून, ओबीसी नेत्यांकडून जे अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्याला चॅलेंज करण्यात आलेलं आहे। काहीच होणार नाही, काहीच होणार नाही। सरकारनं त्याच्यावरती खूप अभ्यास करून ते घेतलेला आहे आणि आपणही व्याख्या तशा दिलेल्या आहेत। आणखीन काय असेल तर मराठ्यांचे अभ्यासक महाराष्ट्रातले आरक्षणावरचे तेही त्यांचं म्हणणं आता मांडणार आहेत त्याच्यावरती। कारण त्यात 15 दिवसाचा वेळ आहे, तोपर्यंत मराठ्यांचे म्हणणे मांडून, अभ्यासक म्हणणं मांडून, वकील तज्ज्ञ मोठमोठाले त्यांचं म्हणणं मांडून हे कायदा किती मजबूत होईल। कारण ही 75 वर्षातला सगळ्यात मोठा मराठ्यांसाठीचा कायदा आहे की ज्यांच्या आरक्षणात नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे। घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण होणार, मजबूत बनण्यासाठी अभ्यासक म्हणणं मांडणार आहे। जे कोणी 5-50 जण आहेत काहीच मिळालं नाही असं म्हणतात, ते सरकारच्या सुपाऱ्या घेऊन बोलणारे, त्यांनीही म्हणणं मांडावं तिथं, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तिथं करावं। इकडं काय लिहित बसताय, तिथं म्हणणं मांडा। तुम्हाला तिथं नसं मांडायचं तर माझ्याकडे आहे इथं। मी तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून, मुलगा म्हणून इथं बोलवतो, मला सांगा म्हणणं, मी सरकारचा प्रतिनिधी बोलून तुमचं म्हणणं त्यात घ्यायला लावतो। परत म्हणू नका की आम्हाला म्हणले नाही आणि विचारलं नाही। मी काय आता सगळ्यांनाच फोन करू शकत नाही, माझं सगळ्यांचे नंबर नाहीत। हीच माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या। तुम्ही नाही आले ना असंच बडबड करत राहील तर मराठा समाज तुम्हाला बी सोडणार नाही। मग बोलावल्यावर जात नाहीत, म्हणणं मांडत नाहीत, त्यामुळे तुमचं म्हणणं मांडा। इथं येऊन मी सरकारचा प्रतिनिधी बोलून तुमचं म्हणणं घ्यायला लावतो। आणि आजचा सगळ्या सोयऱ्यांचा आजचा शब्द नाही ना, 3.5 महिन्यापासूनचा या विषयाचा शब्द चालू आहे। तोवर का झोपले होते का तुम्ही? तेव्हा कुठं गेले? आता तुम्हाला म्हणताय मुंबईला गेले आणि काहीच मिळालं नाही, ते लढाईत हारले आणि तह जिंकलं, तुला तह कळतो का? तह जिंकलो तर लढाई जिंकलो, दोन्ही जिंकलो। आणि आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच पोरं मागे राहिले आणि ही लढाई तुझ्यासाठी नाहीची, ही गोरगरीब मराठ्यांच्या पोरांसाठी, ही गरज ज्याला आहे ना त्या गरजवंतासाठी, तुझ्यासाठी तुला काय गरज आहे? तू म्हणतो तेच खरं आहे। तो म्हणतो मुंबईला गेलं आणि काहीच मिळालं नाही, हाताला काही लागलं नाही, हे खरं आहे, त्यांचं काही चूक नाही। मुंबईला गेलो त्यांच्या काहीच हाताला नाही लागलं, त्यांच्या हाताला बॅग पाहिजे होती पैशाची, ती लागली नाही, त्यांना पद पाहिजे होतं ते लागलं नाही। तुम्हाला खायला पाहिजे आणि मी आहे तोवर तुम्हाला खायला मिळूच शकत नाही, तुमच्या दुकानदाऱ्या बंद, तुम्हाला मिळूच शकत नाही काही। तुम्ही मग गल्ल्यात हिंडला असता, कुठं पैशाची पीस सापडते का? नाही, शेण खाय थोडं। गोरगरिबाचे मुर्दे पाडून कवर मोठा होतो रे? तुला जर एवढं ज्ञान आहे, तू एवढा अभ्यासक आहे, थोडे येतो कधी बाकीचे अभ्यासक सगळे म्हणणं मांडून कायदा मजबूत करणार, यांना सवयच आहे, इथं हात भरली येत बसतोय
रातभर. त्याच्यापेक्षा ती दलील मर ना तिकडं. तू हुशारी आहे एवढा तर तिथं म्हण ना म्हणणं तुझं. कर ना गोरगरिबाचं कल्याण. तुझ्या अभ्यासात तिथं उपयोग होणे. इकडं काढले तो काही मिळालं नाही. तुला काय माहिती काय मिळालं नाही. गोरगरिबांचे पोरं लढले गेले करोडो संख्येनं आले बी कायदा घेऊन वापस. आम्ही सांगितलं होतं शांततेत जाणार, पण काय आरक्षणच घेऊन येणार. आलोत का नाहीत. आरक्षण म्हणजे काय ते गमिले ठुलले का तिथं गुन्हे त्या उचलून आणायची. त्याच्यासाठी कायद्याचं राज्य कायदा बनवावा लागतो. आणि राजपत्रित अध्यादेश काढला आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी लढा किंवा तो कायदा मजबूत करण्यासाठी तुमचं म्हणणं तिथं मांडा. तिथं म्हणणं मांडा सोडून इकडे सोशल मीडियावर लिहितो काहीच मिळालं नाही. बरोबर आहे, तोल नाही मिळालं, पण गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं आणि त्यांच्यासाठी लढाई आणि आम्ही जिंकणार आहेत. ती काळजी करू नको तू. मंडल आयोगाला तुम्ही चॅलेंज करणार असं म्हटलं होतं, त्यावर भुजबळांनीही प्रतिक्रिया दिली आहे की मंडल आयोग चॅलेंज होऊ शकत नाही. त्यांनी प्रति चॅलेंज तुम्हाला दिलं आहे. त्यालाच माहिती आहे चॅलेंज होणार आहे म्हणून. बाकी कोणालाच माहीत नाही मंडल कमिशन चॅलेंज होणार आहे का नाही. त्यालाच माहिती आहे, कारण मंडल कमिशन हा स्वीकारलेलाच नाही. त्याला माहिती आहे फक्त आमच्या पोटात पाप नाही आहे म्हणून आम्ही आत्तापर्यंत काही केलं नाही. आम्हाला माहिती आहे 27% पुरे देशातले बाहेर पडते, पण आम्हाला ते पाप नाही करायचं. ओबीसी बांधवांना माझी सामच्या माध्यमातून विनंती, सामान्यांनी त्याला समजून सांगा तो हे राजकारणी. त्याच्या राजकारणापायी तुम्हाला सगळ्याला तो जमा करतो, कार्यक्रम घेतो, त्याचे केसेस मागे घेतो. ते एका पक्षाचा ते त्याचं वजन तिथं बसून घेतो. त्याला मी आव्हान केलं होतं की धनगर आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका काय त्याने आत्तापर्यंत स्पष्ट केलेली. याचा अर्थ त्याला फक्त त्याचा वापर करून मोठं व्हायचं, यांचा वापर करून. ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं, पाठीमागून राहून तू 3दा झाला आहे आता मराठ्यांचं आरक्षण चॅलेंज करायचं. आता करू नको हे सांगा त्याला. नसता सगळ्या ओबीसींचं वाटलं तुझ्यामुळं होईल हे त्याला समजून सांगा ओबीसी बांधवांनी. माझा नाविलाज आहे, मला चॅलेंज करायचं नाही, पण त्याने जर आता चॅलेंज केलं तर मी मंडल कमिशन मग चॅलेंज करणार आहे. त्याला माझा नाविलाज. आता मला काय सांगाल की आता तब्बल 29 तारखेला 5 महिने पूर्ण झालेले आहेत. 5 महिन्यानंतर तुम्ही घरी जात आहेत. नेमकी आता घरच्यांची परिस्थिती काय आहे, त्यांच्या मनात काय असेल ते सर्व जगालाही माहिती आहे. मात्र तुमच्या मनात आता काय की पूर्ण परिवार आता भेटणार, गावातली मित्रमंडळी भेटणार, त्या गल्लीतले लोक भेटणार. अशा वेळेस तुम्ही घरी जाताना तुम्हाला असं नेमकं काय आनंद होणार आहे? नाही, आनंद काहीच नाही. त्याच्यात समाजाला परिवार मानलं आहे, त्यामुळे समाजाने मला कुठं प्रेम कमी पडू दिलं ना, मायबापाचं कमी पडू दिलं ना, लेकरांचं पडू दिलं. त्यामुळं मला काहीच वाटत नाही आहे त्याचं. परंतु आता हे सगळ्यांचा हट्टच होता. कायदा आणला हिसकून. आता तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही दिलेला पण पुरा झाला आहे, आता तुम्ही गेलं पाहिजे. आता ते नाविलाजी मी काय 1-2 दिवसासाठी आहे समजा जाणार. येताना तुम्ही रिकाम्या हाताने आला होता, आता जाताना भरेल हाताने जात आहे, त्यामुळं काय वेगळा आनंद काय असणार? काय आनंद तर आहे. शेवटी समाजाला 57 लाख प्रमाणपत्र मिळालेत. गोरगरिबांच्या लेकरांच्या घरात आयुष्याची भाकरी गेलेली. आज गावोची गावं आरक्षणात सापडलेत. खुश आहेत गावं. आणि त्यांच्या परिवाराला जर दिलं तर 2 करोडचा आकडा होऊ शकतो. 2 करोडचा इतक्या मराठ्यांना. आणि सगळ्या सोयऱ्यांचा एकदा कायद्याची अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रातला एकही मराठवाड्यासह मराठा आरक्षणापासून लांब राहू शकत नाही आता आणि वंचित राहू शकत नाही. त्यामुळे आता घरी चाललो आहे, परंतु मला पुन्हा तीच घोषणा करायची की मी ह्या 1-2 दिवसापुरताच पुन्हा मला कठोर आमरण उपोषण करायचं. अंमलबजावणी होईपर्यंत मी नाही घरी जाणार. कारण मराठ्यांच्या पदरात पूर्ण आरक्षण दिल्याशिवाय मी नाही जाणार. परंतु आता काय यांना शब्द दिला आहे, आता यांच्या थोडं समाधानासाठी हे पोरं दम खात नाही आहे, त्यामुळे जाणार आहे. 100% जाणार आहे. आपण बघू शकतो की समाजाच्या आग्रहाखातीर मी 2 दिवस जरी घरी चाललो असलो तरी जोपर्यंत संपूर्ण मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन मोहम्मद इरफानसह लक्ष्मण सोळुंके, साम TV न्यूज, आंतरवली, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.